अमरावतीच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचालींना वेग आला आहे। विधान परिषद निवडणुकीचा बिगुल वाजलाय आणि प्रत्येक मताची किंमत कोट्यावधीच्या राजकीय समीकरणा इतकी महत्त्वाची ठरणार आहे। कारण या निवडणुकीत जनता नाही तर फक्त 453 मतदार ठरणार आमदार कोण होणार। नेमकं काय आहे संपूर्ण समीकरण, कोण वाढवणार धावपळ आणि कुठे सुरू झाल्यात गुप्त बैठका, पाहूया विशेष रिपोर्ट। अमरावती स्थानिक स्वायत्त संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीची घोषणा होताच जिल्ह्यात राजकीय वातावरण तापलं आहे। निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला असून 18 जूनला मतदान तर 22 जूनला मतमोजणी होणार आहे। या निवडणुकीचे वेळापत्रक 25 मे 2026 ला अधिकृत अधिसूचना जारी होणार आहे। 1 जून 2026 ला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम प्रक्रिया असणार आहे। 2 जून 2026 ला अर्जाची छाननी असणार आहे। 4 जून 2026 ला उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख आहे। 18 जून 2026 रोजी मतदान होणार आहे तर 22 जून 2026 रोजी मतमोजणी आणि निकाल पार पडणार आहे। विशेष म्हणजे फक्त 453 मतदार निकाल ठरवणार आहेत। या निवडणुकीत सामान्य नागरिक मतदान करीत नाही। जिल्ह्यातील महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगर परिषद आणि नगर पंचायतीचे निवडून आलेले व मनोनीत सदस्य मिळून एकूण 453 मतदार आमदार कोण होणार आहे हे ठरवतील। म्हणूनच या निवडणुकीत प्रत्येक मताला विशेष महत्त्व आहे। निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच महायुती आणि महाविकास आघाडीतील इच्छुक उमेदवार मैदानात उतरले आहेत। मुंबईत पक्षश्रेष्ठींची भेटा सुरू झाल्या आहेत तर स्थानिक पातळीवर नगर परिषद, मनपा आणि इतर मतदार सदस्यांसोबत गुप्त बैठका, संपर्क आणि राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाली आहे। आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते उमेदवारीवर। कोणाला मिळणार पक्षाचं तिकीट, कोण साधणार मतदारांशी जवळीक आणि कोण जिंकणार विधान परिषदेची ही प्रतिष्ठेची लढत। येणारे दिवस अमरावतीच्या राजकारणाकरिता निर्णायक ठरणार आहेत। तर अमरावती विधान परिषद निवडणुकीचे रणधुमाळी आता अधिकृतपणे सुरू झाली आहे। फक्त 453 मतदारांवर संपूर्ण राजकीय समीकरण अवलंबून आहे आणि याच मतांसाठी आता सुरू होणार आहे खरी राजकीय चुरस। या निवडणुकीशी संबंधित प्रत्येक अपडेटसाठी आमच्या सोबत रहा। नमस्कार।